धन्यवाद डीजे। तर पहिल्या चेंडूवरतीच मात्र हल्ला चढवला जातोय, स्वागत केले जाते मात्र या इनिंगचा चौकाराने। यावेळेस मात्र नो पद्धतीने चेंडू हाताला जातोय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट हलक्या हाताने नक्कीच खेळलेला। नो +1 म्हणजे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत, 6 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत, म्हणजे एका चेंडूच्या मोबदल्यावरती 6 धावा खर्च करतोय गोलंदाज गौरव। यावेळेस मात्र प्लेड अँड मिस, स्विंग अँड मिस, पंचांकडे दाद मागितली जाते। नक्कीच अंपायर रिव्ह्यू आपण बघू, पंचाने नक्कीच रिव्ह्यूचा इशारा दिलेला आहे, नक्कीच आपल्याकडे निर्णय कळवला जाईल। नॉट आउटचा इशारा होतोय पंचांचा। यावेळेस मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळलेला निर्धाव चेंडूची सांगता केली जाते। पिणाऱ्या अजूनही 2 चेंडू शेष आहेत। यावेळेस मात्र चांगला फटका होता, परंतु तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण, पूर्णपणे स्वतःला कमिट केलं त्या चेंडू खाली। निर्धाव चेंडूची सांगता केली जाते, शेवटचा चेंडू अजूनही शेष असेल। यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री त्यांच्या बाहेर 4 धावांसाठी। नक्की जर या षटकाचा विचार केला, पहिल्या 1 चेंडूवरती मात्र 6 धावा होत्या, तदनंतर मात्र चांगला कमबॅक आणि पुन्हा एकदा अंतिम चेंडूवरती मात्र चौकार येतो आणि त्या चौकाराने मात्र धाव फलक पुढे सरसावलं जाईल 11 वरती। 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट। पहिलं षटक मात्र नक्कीच संपुष्ट होतोय। नक्कीच आता मात्र बॅटल पाहायला भेटेल, नवीन गोलंदाज कोणाला इंट्रोड्यूस केलं जात आहे, समोर आपल्याला पाहायला भेटेल मिस्टर संकेश। धावसंख्येचा जर विचार केला 11 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत, 11 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत। यावेळेस मात्र नक्कीच कव्हर ड्राईव्हचा फटका होता, सुरेख पैकी सुरेख कलेक्शन, पंचांचा इशारा नक्कीच नॉट आउटचा येतोय। यावेळेस मात्र खराब चेंडू, त्याला नक्कीच कॉम्प्लिमेंट केलं जाते, मात्र क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच खराब चेंडूवरती क्षेत्ररक्षकाची साथ भेटणं खूप गरजेचं असतं
आणि 30-7 मात्र क्षेत्ररक्षक देतो. अन्यथा मात्र या चेंडूवरती 5 धावा लिहिल्या गेल्या असत्या, परंतु नक्कीच आता मात्र 2 धावा लिहिल्या जात आहेत. 9+1 म्हणजे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑनचा खेळाडू मात्र चेंडूवरती पुढे सरसावतो आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू होता, ज्याला आपण हिंदीमध्ये बघतो यावेळेस मात्र पुन्हा एकदा सबमरीन चेंडू. यष्टीरक्षक चुकी करतोय, खराब फेकी. चांगला बॅकअप नक्कीच गोलंदाजाचं आलं नॉन स्ट्राईक एंड वरती, अन्यथा नक्कीच या चेंडूवरती धावा अर्जित झाल्या असत्या 4. धावसंख्येचा विचार केला 16 ऑन द बोर्ड. अजूनही येणारे 2 चेंडू शेष आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यष्टीरक्षक सुद्धा चुकी करतोय. वाईड +1 अवांतर +1 नक्कीच इशारा येतोय पंचांचा. वाईड +22चा. यावेळेस मात्र यू मिस आय हिट. यस डीजे. थँक्यू डीजे. नक्की नवीन फलंदाज युवराजला इंट्रोड्यूस केलं जात आहे. बघूया कशा प्रकारे युवराज मात्र या इनिंगचा भार सांभाळेल, कारण शेवटचा चेंडू आहे या षटकातील. एक चांगलं षटक मात्र शुभमचा आपण बघतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खराब फेकी, परंतु उत्तम बॅकअप यावेळेस मात्र पाहायला भेटतोय. नक्कीच आपण सामना रंगताना बघतोय. सफाळे गट बी मधून दुसरा सामना रंगतोय. जय हनुमान टेंबी खोडावी विरुद्ध विळंगी बस हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आहे. यानंतर मात्र सामना होणार आहे तो म्हणजेच टायगर स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध एडवन. दोन्ही संघ तयार राहायचे. धावसंख्येचा विचार केला 19 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. यानंतर होणारा सामना टायगर स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध एडवन. कर्णधार प्लीज यायचे आपण नाणेफेकीसाठी. हार्दिकला इंट्रोड्यूस केलं जाते बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र नक्कीच पॅडल स्वीपचा फटका आजमावला, परंतु नक्कीच चेंडू जातोय डिक्लेअर रिजन वरती. ट्वेंटी ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलेला फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चेंडूला टॅकल केलं जात आहे. 21 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑफ वरती मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या हातात चेंडू सरसावला जातोय. यावेळेस मात्र नक्कीच महेंद्र धोनी सिंग स्टाईल मध्ये फटका मारला होता, परंतु बॉक्स साईडच्या रूपात गडी तंबूत परततोय. आपण जाऊया डीजे कडे. यस डीजे. धन्यवाद डीजे. टायगर स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध एडवन. प्लीज यायचंय कर्णधार. याच मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. सुरेख फटका सरळ जातोय चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रॅकिंग चौकारासाठी. यस डीजे.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, टॅप पद्धतीचा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच 25 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. हॅलो, नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा विचार केला. 25 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. नक्कीच शनेश्वरला इंट्रोड्यूस केलं जाते बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्विकर डिलिव्हरी पूर्णपणे चकित केलं फलंदाजाला. यू मिस आय हिट. यस डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवरतीच मात्र गडी बाद होतो या षटकातील. यावेळेस मात्र क्विकर डिलिव्हरी होती. पंचांना प्ले मध्ये आणलं जाते. अवांतरच्या रूपात एकदा वर्जित केली जाते. पुन्हा एकदा मात्र खराब लाईन, खराब लेंथ मात्र गोलंदाजाकडून पाहायला भेटते. पहिला चेंडू सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेटिंग मध्ये गती होती. त्रिफळा उद्ध्वस्त केला. तदनंतर मात्र लाईन भरकटतोय. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच आदळतोय नॉन स्ट्रायकर एंड वरील फलंदाजासाठी आणि मैदानाच्या आतमध्येच राहतोय. एकदा नक्कीच पूर्ण केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला 32 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. येणारे 3 चेंडू. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या नादात आउटसाइड एज लागून नक्कीच चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाईल तिथपर्यंत एकदा वर्जित केली जाते. 33 ऑन द बोर्ड लगावले जाते. येणारे अजूनही 2 चेंडू शेष असतील. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नो बॉलचा रिव्ह्यू नक्कीच घेण्यात येतोय. 15 सेकंदाचाच अवधी असेल. प्लीज पंच आपल्याला सुद्धा विनंती असेल.
नक्कीच रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे, फेअर डिलिव्हरी आहे. शेवटचे 2 चेंडू नक्कीच शेष असतील या इनिंग मधील. यावेळेस मात्र नोचा इशारा पंचांचा येतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटेल का? नक्कीच रनआउटचा अंपायर्स रिव्ह्यू आहे. नक्कीच पंच मार्क वरती पोहोचून आपला डिसिजन कळवतील. धावसंख्येचा जर विचार केला 35 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नो +1. चेंडूचा जर विचार केला 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडू अजूनही शेष आहे त्या इनिंग मधील. यावेळेस मात्र मनगटी फटका होता पुन्हा एकदा. यावेळेस मात्र गडी बाद. यस डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र विकीला इंट्रोड्यूस केलं जाते. नॉनस्ट्रिक एंड वरती आपण बघू शकाल. यावेळेस मात्र क्रॅकिंग चौकार येतोय. चेंडू निघून जाईल मिड ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी.
धन्यवाद डीजे. चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. यापुढे होणारा सामना टायगर स्पोर्ट्स बेलपाडा विरुद्ध एडवन आई आशापुरी. एडवन संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तयार राहते दोन्ही संघाने लगेचच या इनिंग नंतर मात्र क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. पुन्हा एकदा जाऊया मात्र नक्कीच नाण्याची एक बाजू आपण पडताळली, आता मात्र जाऊया दुसऱ्या बाजूकडे. कोणाकडे मात्र हा कौल झुकला जातो या सामन्यामधील. 40 धावांचं नक्कीच लक्ष आहे. जय हनुमान टेंबी खोडावे संघासमोर बघूया कशा प्रकारे हार्दिक आणि कृतिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र हे लक्ष पार पाडण्याचा प्रयत्न करते. चला प्लीज पंच स्टार्ट करायचे. नक्कीच हार्दिक आणि कृतिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आणि गोलंदाजी मार्क वरती मिस्टर तुषार कशा प्रकारे मात्र गोलंदाजीचा भार सांभाळ, कारण नक्कीच स्कोरबोर्डचा विचार केला तर एक समतुल्य 40 धावांचं आव्हान आहे. कारण नक्कीच ग्राउंडच्या डायमेन्शनचा सुद्धा विचार केला तर नक्कीच स्कोरिंग मैदान आपल्याला पाहायला भेटते दरवर्षी. आणि यावर्षी सुद्धा एक फ्लॅट विकेट आहे. संधी दिली गेली आहे मात्र फलंदाजांना की मोठे फटके मारायची. यावेळेस मात्र पहिला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षणासाठी एफर्टसाठी मात्र 100% मार्क असतील. अप्रतिम प्रयत्न, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं त्या चेंडू खाली. अप्रतिम प्रयत्न मात्र. विकी मिस्टर विकी मात्र नक्कीच स्वतःला पूर्णपणे झोकून देतोय. यावेळेस मात्र प्रॉपर लेग स्पिनचा चेंडू कलाइयों के सहारे से मोड दिया था. नक्की चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्री त्यांच्या बाहेर 4 धावांसाठी कलात्मक फटका. पर टायमिंग काय असतं मात्र त्याचं प्रात्यक्षिक या चेंडूवरती दाखवलंय फलंदाजांनी. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, जेंटलमॅन क्रिकेट एकदा वर्जित केली जाते. चौकारानंतर मात्र लगेचच 9 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत समाप्त झालाय. पहिलं षटक आपण बघतोय प्रगती पथावरती आहे. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. डीप मिड विकेट रिजन वरती चेंडू टेबल होताना दिसतोय. यावेळेस मात्र नक्कीच ब्लॉक होलचा चेंडू होता. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू नक्कीच अजूनपर्यंत हाताळताना दिसतोय एक गोलंदाज मिस्टर तुषारचा नक्कीच शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र नक्कीच डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येचा जर विचार केला 11 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक षटक माफ करा 12 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 12 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 40 धावांचा नक्कीच पाठलाग करायचंय. संकेशला इंट्रोड्यूस केलं जाते. बॉलिंग मार्क वरती मिस्टर संकेश. यावेळेस मात्र जलद गतीचा गोलंदाज मिस्टर संकेत चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन वरती 4 धावांसाठी.
नक्कीच एकदा वर्जित केली जाते डिक्लेअरच्या रूपात. यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. धावसंख्येचा जर विचार केला 18 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय मिस्टर संकेश. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जर बिस्फीड झाली नसती तर एक अप्रतिम षटक मात्र होतं. क्षेत्ररक्षकाची साथ मात्र पहिल्या चेंडूवर भेटली नाही. तदनंतर मात्र सुरेख लाईन, सुरेख लेंथ, अप्रतिम कन्सिस्टन्सी. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, केवळ दिशा दिली होती. मिड ऑन रिजन वरती मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातात चेंडू विसावतोय. यावेळेस मात्र अजून एक चांगला टप्पा, एक धाव नक्कीच अर्जित करण्यात यश येते स्वीपर कव्हर रिजन वरती. षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 ऑन द बोर्ड लगावले जातात. म्हणजे आता समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 20 धावांची गरज. यस डीजे. बुलाती है मगर जाने का नहीं. जात आहे 12 चेंडू 20 धावांची गरज. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. पंचांचा इशारा नक्कीच वाईडचा येतोय. पहिला एक्स्ट्रा चेंडू मात्र या इनिंग मधील हाताला जातोय. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, एक धाव नक्कीच अर्जित करण्यात यश येते. समीकरणाचा जर विचार केला 11 चेंडू 18 धावांची गरज. वाईडचा इशारा नक्कीच पंचांचा येतोय. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 11 चेंडूत 17 धावांची गरज. यावेळेस मात्र कटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, एक धाव नक्कीच अर्जित करण्यात यश येतंय. 10 चेंडूत 16 धावांची गरज. नक्कीच अटीतडीचा सामना, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना. यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉयर्स डीजे. आहे 8 वाजता येलो. ग्रामीणच्या सेम 16 ओपनच्या पण आता 7:30 पासून. चला प्लीज घाई करायची आहे थोडीशी. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आता मात्र समीकरणाचा विचार केला 15 धावांची गरज आहे. 7 बॉल 15 ना, 7 चेंडूत 15 धावांची गरज. नक्कीच जर हा मोठा फटका आला तर पूर्णपणे सामना बॅलन्सिंग ठरेल. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकारासाठी येतोय मात्र दमदार चौकार. यस डीजे.
नक्की 6 चेंडूत 11 धावांची गरज असेल. 6 चेंडू 11 धावांची गरज. नक्की त्या चौकारानंतर मात्र आता सामना बॅलन्सिंग पाहायला भेटेल आपल्याला. आपण बघतोय विलंगी बी विरुद्ध जय हनुमान टेंबी खोडावे. सहा चेंडूत 11 धावांची गरज. थँक्यू डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक चांगली लढत, चांगला संघर्ष चेंडू आणि फळीचा. नक्कीच जो प्रेशर हँडल करेल तोच मात्र हा सामना विजयी ठरेल. 6 चेंडू 11 धावांची गरज. डावकरा फलंदाज मात्र बॅटिंग एंड वरती. युवराजला इंट्रोड्यूस केलं जाते गोलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरतीच मात्र वाईडची सांगता केली जाते. आता मात्र समीकरण 6 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस मात्र कटचा फटका क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल नक्कीच झालं होतं. 5 चेंडूत 9 धावांची गरज. नक्कीच या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच पूर्णपणे प्रेशर रिलीज होईल फलंदाजी करणाऱ्या संघावरून आणि नक्कीच जर निर्धाव चेंडूची सांगता झाली तर थोडंसं वरचढ ठरेल टेंबी खोडावे संघ. यावेळेस मात्र सुरेख फटका डाऊन द ट्रॅक. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकारासाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडूत 5 धावांची गरज. 4 चेंडूत 5 धावांची गरज. नक्की त्या चौकारानंतर मात्र पूर्णपणे प्रेशर रिलीज होते. यावेळेस मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळलेला एक धाव डिक्लेअर रिजन वरती मात्र जातीये. 36 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 36 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. विलंगी बी विरुद्ध जय हनुमान टेंबी खोडावे. आपण सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगला संघर्ष चेंडू आणि फळीचा आपण बघतोय. श्री रामनवमी चषक 2022 ची नक्कीच भव्य दिव्य. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. यस इट्स गॉन. रिव्ह्यू. नक्कीच पंचांचा इशारा रिव्ह्यूचा येतोय.
हसताय आई माझी एकुली एकुली गो आई माझी एकुली एकुली आई मी येतय ग तुझी डोंगरावर आई मी येतय ग तुझ्या न भेटीला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई माझी सर्वानुराग सर्वानुराग बॉल काउंटला बॉल झाला नाही त्याने काय नाही हे म्हणजे काय झालं माहिती काय एका नाही कट दिला की नाही केलं नाही त्याने दिला रिव्ह्यू त्याने कट नाही दिला त्याने लागली नाही नॉट आउट आहे हां हां रे पण कट विकेट दिलाय ना नॉट अंपायर मध्ये काय आलं रन काढली बॉल काउंट आणि त्याने 3 रनाची पेनल्टी त्याला आणि नॉट आउट. नक्कीच हा बॉल काउंट आहे. 3 धावांची पेनल्टी असेल. नक्कीच आपल्याला वारंवार कॉल दिले जात होते पहिल्यापासून सुद्धा. आपण कोणतेही जो रिव्ह्यू सिस्टम जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा मात्र आपण ग्राउंडचा ताबा सोडू शकत नाही. लक्ष द्यायचं कारण आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह ऑलरेडी आमच्या कॉमेंट्री एंड वरती आहे. बॉल काउंट आणि 3 धावांची नक्कीच पेनल्टी सुद्धा असेल. नक्कीच पुन्हा एकदा मी नक्कीच वारंवार कॉल देतोय की आपण जेव्हा रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल आपल्याला करून दिलेली आहे तेव्हा कोणताही प्लेयर मैदानाच्या बाहेर येणार नाही. आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह इथे उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्याही बोलायचं असेल तर ऑन गोईंग मॅच वरती जो अंपायर आहे त्याच्याशी नक्कीच संपर्क साधायचा आहे. आपण ग्राउंडचा ताबा सोडायचा नाहीये.
हॅलो चला सामना चालू करे. पंच जो अंपायरचा डिसिजन आहे तो शेवटपर्यंत तोच राहील. जर पंचांनी पाहिला का तो बाहेरच्या खेळाचं कुठलंही ऐकलं जाणार नाही. चला 3 धावांची पेनल्टी आहे ती त्यांना भेटलेली आहे. एक बॉल 3 चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता असेल. चला सुरुवात करायची आहे सामन्याला. पंच प्लीज घाई करायची आहे. चला पंच प्लीज. गावड त्वरित यायचं इकडे. विपुल पाटील विपुल पाटील विपुल पाटील इकडे यायचे त्वरित. विपुल पाटील
विपुल पाटील. दोन्ही संघाला 3-3 रनाची पेनल्टी देण्यात आलेली आहे. खेळाडूची चुकी आहे. खेळाडूंनी आतमध्ये जायला नव्हतं. हो, तुम्हाला कोणी बाहेरचा खेळाडू येऊन सांगेल की आतमध्ये या, तुम्ही जायचं नाही पाहिजे. तुम्ही खेळाडू आहात. खेळाचे नियम तुम्हाला माहिती असतील. दोन्ही संघांना 2-2 3-3 रनाची पेनल्टी दिलेली आहे. किती पाहिजे? दोन चेंडू, दोन बॉल, 2 बॉल 4. तीन रनाचा पेनल्टी आणि हे कॅन्सल करत आहे. किती पाहिजे होते बघ? हां, हे बघ 40 ना, 40 पाहिजे होते. 4 पाहिजे आता. हॅलो, चेक चेक. दोन चेंडूत 4 धावांची गरज. नक्की सामन्याला सुरुवात करायची आहे. चला, 2 चेंडूत 4 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच पुन्हा एकदा वारंवार कॉल दिला जातोय की कोणत्याही खेळाडू मात्र ग्रिल्सच्या मध्ये आपण पाठवायचा नाहीये. हे ग्रिल्स आपण एवढे लावलेले, त्या बॅरिकेड लावलेले, त्या बॅरिकेडचा अर्थ काय आहे? तो बॅरिकेड आहे, तो तुम्हाला बॅरिकेडच्या आतमध्ये राहायचं आहे. नक्की सर्व संघांनी सहकार्य करायचं. जो प्रतिनिधी असेल, आपण वारंवार क्रिकेट खेळतो, नक्कीच नियम पाळणं खूप गरजेचं आहे. कोणताही संघ असेल तो. आपण खेळाडू आहात, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये नाही येऊ शकत. हे नियम आहेत. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 4 धावांची आवश्यकता. चला प्लीज फलंदाज, लगेचच जायचंय. नक्की ताबा घ्यायचाय. 2 चेंडूत 4 धावांची गरज. 2 चेंडूत 4 धावांची गरज. चला चला प्लीज, 2 चेंडूत 4 धावांची गरज. फलंदाज प्लीज, थोडंसं घाई करायची आहे. 2 चेंडूत 4 धावांची गरज.
2 चेंडूत 4 धावांची गरज. यावेळेस मात्र नक्कीच कटचा फटका आजमावला होता. डिक्लेअर रिझन वरती जातोय. आता मात्र 1 चेंडूत 3 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे मात्र गोलंदाज हा चेंडू हाताळेल किंवा कशा प्रकारे फलंदाज मात्र एक मोठा फटका मारून आपल्या संघाला विजयी करतो. एक चेंडूत 3 धावांची गरज. यावेळेस मात्र इन अँड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली. यस, इट्स गॉन. नक्कीच हार्ड लक असेल. आई आशापुरी एडवन संघ लगेचच व्यूहरचना आपली लागून घ्यायची आणि नक्कीच पुन्हा ताकीद दिली जाते. कोणताही खेळाडू आपला नक्कीच ग्रिलच्या मध्ये कोणताही संघ असेल तो क्रॉस करू शकत नाही. नक्कीच अन्यथा जे पंच पॅनल्टी देतील ते आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागेल. आणि रिव्ह्यू सिस्टम सुद्धा जे ऑफिशियल पंच आहेत केवळ 15 ते 20 सेकंदामध्ये हा कॉल तुम्ही ऍक्सेप्ट करायचा, अन्यथा त्याच्यावरती आपल्याला भेटणार नाहीये प्लीज. आणि एकदम क्लोज कॉल असेल तेव्हाच मात्र आपण अंपायर रिव्ह्यूचा वापर करा प्लीज. आपल्याला सुद्धा विनंती असेल कारण नक्कीच वेळ जवळला जायला नको आहे. नक्कीच इथपर्यंत व्ह्यू रचना होईल. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. डीजे